बरोबर. आता आपण बघतो आहोत 14 काय आहेत जीव समास. जीव समासाचे पहिल्यांदा 14 भेद लक्षात सामान्यपणे 14च आहेत. विस्तार रूपाने मग 19 आणि पुढे 57 आहे ना. 14 काल बघितले आपण. 14 समजले का नाही. 5 इंद्रिय जीव माहिती आहेत ना तुम्हाला. 5 इंद्रियामध्ये एकेंद्रिय. एकेंद्रियाचं काय केलं आपण आहे ना. एक बादर आणि सूक्ष्म हे 2 भेद केले का नाही. बादर म्हणजे काय ज्यांचं शरीर आहे ना काय करतंय जाताना काय करतंय अडथळा निर्माण करतं. म्हणजे स्वतः पण अडथळा करताना करवितं म्हणजे होऊ शकतं. कळतं का नाही. त्याला म्हणतात बादर. आणि सूक्ष्म म्हणजे काय ज्याचं शरीर दुसऱ्याला अडथळा करत पण नाही आणि कोण दुसऱ्याद्वारे अडथळलं जात पण नाही ते म्हणजे सूक्ष्म. उदाहरणार्थ ह्या भिंतीतून सूक्ष्मजीव आर पार जाऊ शकतात परंतु बादर जीव पार होऊ शकतात का. कळलं का नाही. अडथळा झाला है ना. मग असं एकाचं शरीर दुसऱ्या शरीराला अडथळा करू शकतं. समजलं का नाही. तर ते आहे बादर है ना. आणि सूक्ष्म म्हणजे काय सांगितलं अडथळा न करता कुठंही जाऊ शकतं काहीही करू शकतं. समजलं का नाही. तर ते सूक्ष्म. मग अशा प्रकारे बादर आणि सूक्ष्म एकेंद्रिय एकेंद्रियाचे 2 भेद झालेत. समजलं का. सगळ्याचे नाही चालले. बाकी सगळे तर हे बादर रूपच आहेत. बादर म्हणजे अडथळा होणारच आहे नियमानं आहे ना. एकेंद्रियामध्येच बादर आणि सूक्ष्म. परत द्विंद्रिय त्रिइंद्रिय चतुरेंद्रिय. पंचेंद्रिय म्हणजे सांगितलं काय ज्यांना मन आहे त्यांना असंज्ञी म्हणतात. म्हणजे तुम्हाला मन आहे का बघा मला आता आहे ना. तर मग मी तुमचं मन इथं आहे का आहे ना. तर मग ज्यांना मन नाही त्यांना म्हणतात असंज्ञी. हिंदीमध्ये असैनी म्हणलं आहे ना. पण मूळ शब्द आपला असंज्ञी. समजतंय ना. असंज्ञी कळलं आहे ना. आणि हा इथं लिहिलं की इथं आहे की मोठं करतो दिसत नाही मागच्यानं. आलं का. ठीक आहे. तर अशा प्रकारे असंज्ञी आणि ज्यांना मन आहे त्यांना म्हणलं संज्ञी. मग हे पंचेंद्रियाचे 2 भेद आहेत. मन सहित आणि मन रहित. बाकी एकेंद्रियापासून चेतेंद्रियापर्यंत सगळे मन रहितच आहेत. कळलं का नाही. आलं लक्षात. फक्त पंचेंद्रियामध्ये हे 2 भेद झाले असंज्ञी आणि संज्ञी. असे 7 भेद झाले. कळालं का सगळ्यांना. कुठले कुठले 7 भेद. बादर एकेंद्रिय सूक्ष्म एकेंद्रिय द्विंद्रिय असे हे झाले 7 भेद आहे ना. आणि 7 दुने 2 भेद कुठले गेले परत. हां मग जर शॉर्टमध्ये सांगायचं म्हटलं तर हे 14 जीव समास झाले. 14 काय झाले सांगितलं जीवांचे भेद. समास म्हणजे भेद सांगितलं होतं का नाही आहे ना. तर मग हे 14 जीवांचे भेद झाले. हे शॉर्टमध्ये बघितलं. शॉर्ट समजलं. आता जर त्याला आपण थोडं मोठं करायचं म्हणलं तर किती होणार 19 होणार. अजून मोठं करायचं म्हणलं तर 57 होणार. कळते का. अपेक्षा बदलणार आहे ना. जे काय ज्यांना शॉर्टमध्ये सांगितलेलं लगी कळतं है ना. शॉर्ट रुचीवाल्या जीवांसाठी 14 मध्यम रुचीवाल्यांसाठी 19 आणि विस्तार रुचीवाल्यांसाठी 57. समजलं का नाही. थोडक्यात सांगितलं कळतंय. थोडं जास्त सांगायला लागतं आणि त्यांना खूप सांगायला लागतं तशा अपेक्षा. हां आता 19 भेद कसे सांगितले. 19 कसे होतात बघा. आता एकेंद्रियाचे 14 है ना. नंतर विकलेंद्रिय म्हणजे 2 इंद्रिय 3 इंद्रिय चतुरेंद्रिय ह्यांना विकलेंद्रिय म्हणतात. कळलं. ही जी 3ची जोडी आहे का नाही है ना. तर ही विकलेंद्रिय त्रिक है ना. तर हे 3 झाले. आणि पुढं सकलेंद्रियाचे 2 भेद आहे ना. सकलेंद्रिय म्हणजे पंचेंद्रिय. कळलं का नाही. शब्द कळतं ना. विकल सकल. सकल म्हणजे सगळं 5 इंद्रिय आहेत. विकल म्हणजे 5 इंद्रिय नाही. विकलांग म्हणता कोण आपण. विकल म्हणजे कमी. समजतंय ना आता शब्दामधनं. मग हे विकलेंद्रिय हे तर एक इंद्रिय कमी आहेत ना. काय काय हे तर 2च इंद्रिय आहेत 3 4च. पण ह्यांना सगळे इंद्रिय आहेत 5 इंद्रिय म्हणून सकलेंद्रिय. कळालं का नाही. सकल विकल कळलं ना. कमी आहे तिथे विकल
सगळं आहे तिथे सकल आहे ना, म्हणून सकलादिशी विकलादिशी येतं ना ते नयाची चर्चेमध्ये, माहीत असं थोडं. सकलेंद्रियामध्ये सांगितलं काय आहे, संज्ञ आणि असं. तर हे तर 2 भेद आहेत आणि हे 3 भेद आपण मागं बघितले. फक्त एकेंद्रियाचेच काय केले आहेत, आता 14 झाले, विस्तार केला. कळलं का नाही? मागं एकेंद्रियाचे किती होते, फक्त आपण 2च बघितले होते का नाही, बादर आणि बरे होते का नाही, हे 2च. हां, आता तसं नाही. आता सांगितलं एकेंद्रियाचे काय होतात, मूळ 5 भेद, पृथ्वी, जल, अग्नी, वायू. आता ह्यापैकी वनस्पतीचे परत भेद होत आहेत. काय, साधारण वनस्पती आणि हा ना, प्रत्येक वनस्पती म्हणजे काय आलं, आपली झाडं. कळालं का नाही सगळ्यांना? ही सगळी काय आहेत, प्रत्येक वनस्पती ज्यांचं सांगितलं, ज्याच्या शरीराचा एकच स्वामी आहे. एका शरीराचा एकच स्वामी प्रत्येक वनस्पती. आणि एका शरीराचे अनेक स्वामी, त्यांना काय म्हणलं, साधारण वनस्पती. साधारण वनस्पती म्हणजेच काय सांगितलं होतं, निगोद, नित्य नाही, त्याचे 2 भेद झाले, नित्य इतर. साधारण वनस्पती म्हणजे निगोद. कळलं का नाही? निगोदी जीव म्हणतो का नाही आपण, ती साधारण वनस्पती आहे. त्याचे 2 भेद झाले, नित्य निगोद आणि इतर निगोद. कळते का? हा ना, नित्य निगोद म्हणजे अनादिकाळापासून निगोदीच आहेत. ते कधीच काय झाले नाहीत, पृथ्वी, जल, अग्नी, वायू झाले नाहीत. बाकी तर पुढचं नाहीच नाही. द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्रिय पण झाले नाहीत, पंचेंद्रिय झाले नाहीत म्हणल्यावर मग पुढं ते नरकात बी गेले नाहीत, स्वर्गात बी गेले नाहीत, मनुष्य बी झाले नाहीत, तिर्यांचे बी झाले. हे कंटिन्यू एकेंद्रियच राहिलेले आहेत आत्तापर्यंत. त्यांना काय म्हणलं, नित्य निगोदीची आहे ना. आणि इतर निगोद म्हणजे काय सांगितलं, निगोद अवस्थेतनं बाहेर आले तर परत निगोदात गेलेले आहेत, आहे ना. म्हणून तो आम्हा म्हणायचे ना की आपल्याला इथं जायचं नाही, बॅक टू पॅव्हेलियन, माहेरी जायचं नाही. कळते का? डेंजर आहे का नाही, असं सांगायचे ना आम्हा. तर मग अशा प्रकारे हे इतर निगोद आलं लक्षात. हे निगोदी जीवांचं स्वरूप पण आपण बघितलं होतं की एका शरीराचे अनेक स्वामी असतात आणि मग हे सगळे काय एकाच वेळेस जन्मतात, एकाच वेळेस काय श्वास घेतात, एकाच वेळेस त्यांना आहाराची इच्छा उत्पन्न होते आणि ते एकाच वेळेस मरतात. असे सगळे असतं बंचमध्ये. समजतं का नाही? हे सगळं सारखं चालू असतं. म्हणून ते सांगितलं हे साधारण वनस्पती सगळ्या तशाच असतात. प्रत्येक वनस्पतीमध्ये सांगितलं काय, एका शरीराचा एका स्वामी. त्याचे परत 2 भेद केले. काय सांगितलं, सप्रतिष्ठित प्रत्येक आणि अप्रतिष्ठित प्रत्येक. कळतंय ना? पक्क करून घेतो, संपला तर उद्यापासून नाही परत विषय हा, आहे ना. तर मग सप्रतिष्ठित प्रत्येक काय सांगितला, शरीराचा सांगितलं एकच स्वामी आहे, परंतु त्याच्या शरीराच्या आश्रयाने अनेक जीव राहत आहेत, आहे ना. तो सप्रतिष्ठित आहे ना. आता सांगितलं ज्याच्या शरीराच्या आश्रयाने अनेक जीव राहत नाहीत, तिथून निघून गेलेले आहेत, ते काय झाला, अप्रतिष्ठित. उदाहरण पण तुम्हाला दिलं होतं का नाही? हां. मग काकडी ही जी आहे की ती सांगितली प्रत्येक वनस्पती आहे का नाही? काकडी प्रत्येक वनस्पतीच आहे, एका शरीराचा एकच स्वामी आहे. पण काय झालेलं आहे, त्या काकडीच्या आश्रयानं राहणारे जीव जास्त कधी आहेत, जेव्हा ती कोवळी आहे, जेव्हा ती काय होते, पक्व होते, है ना, तेव्हा ते जीव निघून जातात. कळलं का नाही? अशा प्रकारे सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित सांगितलं. फक्त त्या बाबतीतच नाही, पाण्याच्या बाबतीत सुद्धा. पाणी समजतं ना, पाण्यात आपण काय करतो, गाळून घेतो का नाही, आहे ना. पाणी गाळल्यानंतर ते काय झालं, प्रासूक झालं. मग त्याच्या मर्यादा वेगवेगळ्या. लवंग टाकली तर वेगळी मर्यादा, उकळलं तर वेगळी मर्यादा, पूर्ण उकळलं तर 24 तासाची मर्यादा. आणि एकदा 24 तासाची मर्यादा संपल्यानंतर परत तुम्ही उकळा, काय बी करा, काय उपयोग नाही. कळलं का नाही? माहीत असो, हे सगळं आम्हा सांगून गेले आहेत, है ना. नाही तर मग चल झालं की परत 24 तासानं उकळतो आणि परत वापरतो, नाही, संपलंच ते,
आहे ना, फक्त 24. तसं सगळं दुधाची मर्यादा माहिती आहे ना काय? जर दूध काढल्यापासून 48 मिनटं काढल्यापासून समजतं का, डेअरीमधनं आणल्यापासून नाही चाललं. दूध काढल्यापासून आहे ना 48 मिनटाच्या आत तापवलं आहे ना, तर किती सांगितलं त्याची मर्यादा? 24 तास. कळलं का नाही? पण त्यात पण पाणी टाकायचं नाही. पाणी टाकलं तर मर्यादा किती? दूध तापवायच्या अगोदर जर पाणी टाकलं किती मर्यादा? 24 तासाची राहत नाही, 48 मिनटंच राहिली फक्त. दूध उकळल्यावर टाका हो, उकळायच्या अगोदर म्हणतोय. मर्यादा नाही राहत त्याची. मला माहिती आहे तुम्ही काय करताय. तुम्ही म्हणणार भांडं तेवढं विसळून घेतो असतो आम्ही. विचारा तुम्ही अजून बाकी विद्वानांना, समजलं का नाही? तर पाणी टाकलं की मर्यादा संपली, 24 तासाची नाही राहत. अगोदर उकळायच्या अगोदर नाही टाकायचं. प्युअर दूध आहे तसं उकळायचं. समजते का? असं गंमत चालली आहे. तर मग आता काय सांगितलं, हे सगळे बघितले, बास संपूया. हे सगळे बघितले का नाही? मग हे किती झाले बघा बर. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आहे का नाही, ह्यांचे किती झाले? 4 झाले का नाही? परत त्यानंतर नित्य निगोदी आणि इतर निगोदी किती झाले? 4 आणि 2 6. ह्या 6चे परत 2 केले, बादर आणि हे 12 झाले. आणि वनस्पतीचे परत सांगितले काय? मग हे तर बघितले आपण, सप्रतिष्ठित आणि अप्रतिष्ठित हे 2, 12 आणि 2 14. बादर सूक्ष्म भेद ह्यामध्ये असत नाही, प्रत्येक वनस्पतीमध्ये नाही. समजतंय ना? आहे ना. अशा प्रकारे हे 14 झाले. विकलेंद्रियाचे 3 आणि सकलेंद्रियाचे 2. 14 आणि 3 किती झाले? 17 आणि 2 19. कळालं का नाही? हे 19 भेद आपण सामान्य बघितले. आणि ह्या 19लाच काय सांगितलं आहे ना, 3 न गुणलं आहे ना. 3 म्हणजे काय? पर्याप्त, निवृत्त पर्याप्त आणि लब्ध पर्याप्त. पर्याप्त म्हणजे ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झालेली आहे ते. निवृत्त पर्याप्त म्हणजे ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झालेली नाही पण होणार आहे ते. कळलं का नाही? लब्ध पर्याप्त म्हणजे ज्यांची शरीर पर्याप्ती पूर्ण झालेली नाही आणि होणार पण. अशा प्रकारे 3 न गुणलं तर 19 त्रिक 57. कळलं का नाही? आपण वर काय केलं तर आपण 2 न गुणलं होतं का नाही? पर्याप्त आणि अपर्याप्त 14 काढताना. हे तर सामान्य कथन होतं है ना. पण आता इथं काय केलं? विशेष कथन. कळतं का नाही? ह्या 19ला काय केलं? 3 न गुणलं. कळलं का? 19ला काय केलं? 3. आता हे तिथं अजून परत वाढवलं. जसं केंद्रीय आपण वाढवलं का नाही, तसं पर्याप्ताचे सांगितले 3 भेद वाढवले है ना. नाहीतर नॉर्मल म्हणलं असं तर आपण पर्याप्त हेच आहेत सगळे. हे दोन्ही पर्याप्तच आहेत. आणि लब्ध पर्याप्त तेवढे काय आहेत? अपर्याप्त आहेत. चला ओम.